नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण वर्क म्हणजे काय आणि त्याची काही उदाहरणं पाहिली होती. या व्हिडिओमध्ये आपण द रिलेशनशिप बिटवीन वर्क अँड एनर्जी, वर्क म्हणजे कार्य आणि एनर्जी म्हणजे ऊर्जा, यामधला संबंध काय असतो किंवा यामध्ये काय रिलेशन आहे हे आपण पाहणार आहोत. इथे एक चित्र आहे, अ बॉय पुशिंग अ कार. एक लहान मुलगा आहे आणि तो एक छोटी खेळण्यातली गाडी पुढे ढकलतो आहे. आता द बॉय इन द पिक्चर हॅज अप्लाइड अ फोर्स टू द टॉय कार. ही खेळण्यातली जी कार आहे ती पुढे ढकलण्यासाठी तो मुलगा काय लावतो आहे? फोर्स लावतो आहे, अप्लाय करतोय. वर्क हॅज बीन done because the force applied to the car has caused displacement. या उदाहरणामध्ये वर्क झालेला आहे कारण त्या मुलाने लावलेल्या फोर्समुळे त्या कारचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे, विस्थापन झालेलं आहे. त्यामुळे अगोदरच आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय की जर तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स लावलं आणि त्या फोर्समुळे जर डिस्प्लेसमेंट होत असेल तर त्या ठिकाणी वर्क झालेलं आहे असं आपण म्हणतो. या उदाहरणामध्ये देखील तसं झालेलं आहे, म्हणून इकडे वर्क झाले आहे. इन अदर वर्ड्स, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द बॉयज एनर्जी इनटू द वर्क हॅज टेकन प्लेस थ्रू द अप्लाइड फोर्स. दुसऱ्याच शब्दात बोलायचं झालं तर इथं काय झालंय? इट्स अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी ऑफ दॅट बॉय. म्हणजे हा जो मुलगा आहे त्याच्या एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालंय कशामध्ये? वर्कमध्ये झालंय. आता हॅज टेकन प्लेस थ्रू द अप्लाइड फोर्स. अप्लाइड फोर्स थोडक्यात काय आहे? त्याने फोर्स लावण्यासाठी एनर्जी वापरलेली असते आणि म्हणजे एनर्जी फोर्समध्ये आणि फोर्स वर्कमध्ये शास्त्रीय भाषेमध्ये इथे बदललेलं आहे. रन अराउंड द ग्राउंड विथ युअर फ्रेंड्स. मैदानाभोवती आपण धावायचं असं सांगितलंय. आणि कॅन युअर फ्रेंड रन ॲज मेनी राऊंड्स ॲज यू कॅन. तुम्ही आणि तुमचा मित्र एकसारखेच मैदानाला राऊंड मारू शकता का? अर्थातच याचं उत्तर नाही असं आहे. कदाचित तुम्ही जास्त राऊंड माराल, तुमचा मित्र कमी राऊंड मारेल, किंवा तुम्ही कमी माराल, तुमचा मित्र जास्त, तसं त्याच्या उलट पण स्थिती येऊ शकते. डू ऑल द फ्रेंड्स हॅव द सेम कॅपॅसिटी फॉर रनिंग. सगळ्या तुमच्या मित्राची धावण्याची कॅपॅसिटी सारखी आहे का? मुळीच नाही. प्रत्येकाची धावण्याची कॅपॅसिटी किंवा किती वेळ धावत राहायचा ही कॅपॅसिटी वेगवेगळी आहे अर्थातच. युअर फ्रेंड्स विल कम्प्लीट आयदर मोर ऑर लेस राऊंड्स दॅन द नंबर ऑफ राऊंड्स यू कम्प्लीट. तुम्ही जेवढे राऊंड कंप्लीट कराल त्यापेक्षा जास्त किंवा कमी राऊंड्स तुमचे मित्र कंप्लीट करतील. द नंबर ऑफ राऊंड्स विल नॉट बी द सेम. नंबर ऑफ राऊंड सेम असणारच नाही, प्रत्येक विद्यार्थ्यानुसार ते वेगवेगळे असतील. सम विल गेट टायर्ड ऑन कम्प्लिटिंग 2 राऊंड्स. काही 2 राऊंड काढल्यानंतरच दमतील. while others will get tired on completing 3 or 4 rounds. काही जण 3 किंवा 4 राऊंड काढल्यानंतर दमतील. That is to say, each one's capacity to complete round is not the same. थोडक्यात मैदानाभोवती राऊंड कंप्लीट करण्याची कॅपॅसिटी, काही जण एकच राऊंड काढून दमतील, काही जण 2 राऊंड काढल्यानंतर दमतील, काही जण कदाचित 3-4 राऊंड पण सहज काढतील. म्हणजे प्रत्येकाची राऊंड कंप्लीट करण्याची किंवा मैदानाभोवती धावत राऊंड कंप्लीट करण्याची कॅपॅसिटी वेगवेगळी आहे. वी कॅन कंप्लीट ओनली ॲज मेनी राऊंड्स ॲज यू हॅव द कॅपॅसिटी फॉर. जेवढी आपली क्षमता असेल तेवढेच राऊंड आपण मैदानाभोवती पूर्ण करू शकू. आणि यालाच द कॅपॅसिटी टू डू वर्क, ही जी कॅपॅसिटी आहे डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. या उदाहरणामध्ये आपण मैदानाभोवती जेव्हा राऊंड काढणार तेव्हा आपण आपली फिजिकल एनर्जी जी आहे म्हणजे आपल्या शारीरिक ऊर्जेचा तुम्ही तिकडे वापर करणार आहात आणि त्यासाठी तुम्ही मस्क्युलर फोर्स अप्लाय करणार आहात आणि ते फोर्स अप्लाय केल्यामुळे आपल्या बॉडीचं
डिस्प्लेसमेंट होणार आहे, म्हणजे तिथं शास्त्रीय भाषेमध्ये वर्क होणार आहे. आणि हे वर्क करण्याची कॅपॅसिटी प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे, कारण प्रत्येकाच्या मसल ज्या एनर्जी वापरतात आणि त्या किती स्ट्रॉंग आहेत किंवा त्याच्याकडे किती एनर्जी आहे त्याच्यावर त्याचे मस्क्युलर पॉवर जी आहे किंवा फोर्स लावण्याची कॅपॅसिटी जी आहे ती अवलंबून असते. आणि त्यामुळे द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. म्हणजे कार्य करण्याची क्षमतेलाच काय म्हणायचं आहे, एनर्जी म्हणायचं आहे. आणि अर्थातच ती सगळ्याकडे सारखी असू शकत नाही. इथे काही प्रश्न दिलेत बाळांनो बघा. यूज युअर ब्रेन पॉवर. वाय डू यू गेट हंग्री आफ्टर फिजिकल एक्सरसाइज. तुम्ही मैदानावरून खेळून आला किंवा फिजिकल एक्सरसाइज केलात किंवा मैदानी खेळ खेळलात जरा जास्त वेळ की आपल्याला भूक का लागते, तर अर्थातच जेव्हा तुम्ही मैदानावरती खेळत असता तेव्हा तुम्ही वर्क म्हणजे तुमचे डिस्प्लेसमेंट होत असतं. डिस्प्लेसमेंट होण्यासाठी आपलं मस्क्युलर फोर्स तिकडे काम करत असतं आणि मस्क्युलर फोर्स काम करण्यासाठी एनर्जी आपण वापरत असतो आणि ही एनर्जी आपल्याला आपण खाल्लेल्या अन्नपदार्थातून मिळत असते. आणि त्यामुळे आपण खेळून आलो किंवा फिजिकल एक्सरसाइज केला आपण तर आपल्याला भूक लागते. फ्रॉम वेअर डज आवर बॉडी गेट एनर्जी. आपल्या बॉडीला कुठून एनर्जी मिळते, अर्थातच आपण जे अन्न खातो त्या अन्नामधून आपल्या बॉडीला काय मिळत असते, एनर्जी मिळत असते. वाय डू वी गेट टायर्ड. आपण का कंटाळतो किंवा आपल्याला तुम्ही टायर्ड का होता एखादं काम केल्यानंतर, फिजिकल एक्सरसाइज केल्यानंतर. अर्थातच आपण एखादं काम केलं किंवा एखादं एक्सरसाइज केला फिजिकल तर त्यानंतर आपल्याला दमायला होतं, कारण आपल्याला ते काम करण्यासाठी, ते वर्क करण्यासाठी आपण मस्क्युलर फोर्स वापरत असतो. आणि मस्क्युलर फोर्स जेव्हा आपण वापरतो तेव्हा मस्क्युलर फोर्सला एनर्जी कोण प्रोव्हाइड करतं, तर अन्न प्रोव्हाइड करतं. आणि त्यामुळे जेव्हा आपण अन्न आपल्या शरीर आपण जे खाल्लेलं आहे त्याच्या पचनातून आपल्याला ती एनर्जी मिळत असते आणि त्यामुळे आपल्याला फिजिकल एक्सरसाइज नंतर किंवा तुम्ही एखादं काम केल्यानंतर दमायला होत असतं. आता डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, द युनिट्स ऑफ वर्क अँड एनर्जी आर द सेम. वर्क म्हणजे कार्य आणि एनर्जी म्हणजे ऊर्जा, या दोघांचं युनिट सेम आहे. युनिट म्हणजे एकक. आणि वर्क अँड एनर्जी आर बोथ मेजर्ड इन द युनिट नेम्ड जूल. कशामध्ये मोजलं जातं, जूलमध्ये. हे त्याचं SI सिस्टीममध्ये असलेलं युनिट आहे. SIचा फुल फॉर्म आहे सिस्टीम इंटरनॅशनल. आता जशी SI सिस्टीम आहे युनिटची तशी CGS असते, MKS असते. अशा अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत युनिट मोजण्याच्या. आपण तुम्ही 7वीमध्ये आलात तर स्टँडर्डायझेशन ऑफ युनिट्स आणि मेथड्स ऑफ युनिट्स याच्यामध्ये तुम्हाला MKS, CGS, SI युनिटबद्दल अधिक माहिती मिळेल. पण वर्क आणि एनर्जी एकाच एककामध्ये, एकाच युनिटमध्ये मोजलं जातं आणि त्याचं युनिट आहे जूल. हे त्याचं SI युनिट आहे. SIचा फुल फॉर्म आहे सिस्टीम इंटरनॅशनल. म्हणजे SI सिस्टीममध्ये, युनिटच्या SI सिस्टीममध्ये वर्क आणि एनर्जीचं युनिट सेम आहे आणि दॅट इज जूल. ते कोणतं आहे, जूल आहे. तर आपण फॉर्म्स ऑफ एनर्जी. फॉर्म्स ऑफ एनर्जी म्हणजे एनर्जीची रूपं वेगवेगळी असतात. आता कोणकोणते फॉर्म्स आहेत, तर पहिला फॉर्म आहे मेकॅनिकल एनर्जी. पहिला फॉर्म काय आहे, मेकॅनिकल एनर्जी. आता मेकॅनिकल एनर्जीचे तसे 2 प्रकार आहेत आपल्याला, म्हणजे 2 टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे पोटेन्शियल एनर्जी आणि दुसरा आहे कायनेटिक एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी कोणत्या एनर्जीला म्हणायचं आणि कायनेटिक एनर्जी कोणत्या एनर्जीला म्हणायचं. इथे एक विद्यार्थी आहे पहा, पोटेन्शियल एनर्जीचं एक्झाम्पल दाखवलेलं. हा गलोल आहे त्याच्या हातामध्ये, हा आपला रबर बँड आहे. या दोघांमध्ये ही जी दोन्ही उदाहरणं आहेत, एक्झाम्पल्स आहेत, त्याच्यामध्ये मेकॅनिकल एनर्जीचा आपला पोटेन्शियल एनर्जी जो प्रकार आहे तो त्याच्यामध्ये आहे. आता कोणत्या फॉर्मला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणणार त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. व्हॉट विल हॅपन ॲज अ रिझल्ट ऑफ ॲक्शन इन द पिक्चर. पिक्चरमध्ये दिलेले ॲक्शन आहेत त्याचा काय रिझल्ट होईल किंवा काय होईल असा प्रश्न आहे. इथं रबर स्ट्रेचर रबर तुम्ही सोडला, जरा ताणलेला आहे तो सोडून दिला आणि ही गलोल तुम्ही ताणलेली आहे आणि ती सोडून दिली तर काय होईल. अर्थातच तुम्ही रबर सोडून दिल्यानंतर तो दूरवर जाऊन पडेल आणि हे गलोल जी आहे याच्यामध्ये दगड तुम्ही ठेवला असेल आणि तो जर गलोल सोडून दिली तर तो दूर अंतरावर जाऊन पडेल.
आता हे असं का होतं किंवा ह्या स्ट्रेचेबल रबर तुम्ही दूर अंतरावर गेला त्याच्यासाठी कुठून फोर्स आलं बाबा, किंवा कुठून एनर्जी आली, किंवा ही गलोल ताणलेल्या अवस्थेमध्ये आहे, स्ट्रेच्ड फॉर्ममध्ये आहे, त्याच्यामध्ये एनर्जी कुठून आली, तर याविषयीची माहितीच आपल्याला या फॉर्ममध्ये मिळणार आहे. द रबर बँड इज रिलीज्ड आफ्टर स्ट्रेचिंग इट. रबर बँड तुम्ही रिलीज केला स्ट्रेच करून. अ स्टोन इज हेल्ड इन द रबर ऑफ अ कॅटापुल्ट. कॅटापुल्ट म्हणजे त्याला आपण गलोल म्हणतो. द रबर इज स्ट्रेच्ड अँड रिलीज्ड. In the above example, we see that when the rubber of a catapult is stretched and released, it comes back to the original state and the stone flies off. तुम्ही गलोलचा मध्ये दगड ठेवलात आणि ती स्ट्रेच केली आणि सोडून दिली तर काय होतं, रबर मूळ स्थितीमध्ये येणार त्या गलोलचा जो आहे तो हा, पण त्यामध्ये आपण जो ठेवलेला दगड आहे तो फ्लाय होणार, लांब दूर अंतरावर जाऊन पडणार. सिमिलरली वेन द स्प्रिंग ऑफ अ टॉय इज वाउंड अँड देन रिलीज्ड द टॉय स्टार्ट्स प्लेइंग. तुम्ही चावीची खेळणी बघितली असतील बाळांनो. चावी दिली की ती काय होतात, एक विशिष्ट अंतरापर्यंत पुढे जातात. When water stored at a height is made to fall on a wheel, the wheel starts rotating. जर तुम्ही उंचावरून पडणारं पाणी जर एखाद्या चाकावर आपण सोडलं, एखाद्या व्हीलवर सोडलं तर ते चाक फिरायला सुरुवात करतं. इन इच ऑफ दिस ॲक्शन्स, या सगळ्या उदाहरणामध्ये म्हणजे हे गलोलचं असेल, स्ट्रेच्ड रबरचं असेल, पाण्याने फिरणाऱ्या चाकाचं असेल, किंवा तुम्ही खेळण्याला दिलेली चावीचं असेल, डिस्प्लेसमेंट टेक्स प्लेस. तिथं डिस्प्लेसमेंट होतंय ऑब्जेक्टचं सगळ्या उदाहरणामध्ये. विच मीन्स दॅट वर्क इज डन. म्हणजे काय होतंय, तिथं वर्क होतंय, म्हणजे इथं रबर लांब जाणार आहे, डिस्प्लेसमेंट होत आहे. इथला दगड लांब जाणार आहे, परत आपल्या गलोलचा रबर आहे तो मूळ जागी येणार आहे. पाणी जर चाकावर सोडलं तर चाक फिरणार आहे, किंवा गाडीला चावी दिली तुम्ही खेळण्यातल्या की ती पुढे जाणार आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट होत आहे, म्हणजे वर्क होत आहे. आणि फ्रॉम वेअर इज द एनर्जी ऑब्टेन टू डू दिस वर्क. आता कॅपॅसिटी टू डू वर्क म्हणजे एनर्जी. जिथे जिथे वर्क होणार आहे तिथे एनर्जीची गरज आहेच. एनर्जी शिवाय काही वर्क होणार नाही. मग या सगळ्या उदाहरणामध्ये एनर्जी आली कुठून नेमकी, द एनर्जी विच इज स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट ड्यू टू अ स्पेसिफिक स्टेट और पोझिशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. आता बघा या सगळ्या उदाहरणामध्ये त्या ऑब्जेक्टची विशिष्ट स्टेट किंवा पोझिशन हेच त्याच्यामध्ये एनर्जी येण्याचं कारण आहे. जसं की स्ट्रेच्ड रबर पुढे जाणार, नुसता रबर असेल तर जाणार नाही, स्ट्रेच केला तरच जाईल. इथं स्ट्रेच केलाय आपण गलोलचं रबर म्हणून दगड पुढे जाईल, किंवा पाणी उंचावरून खाली येते म्हणून तुमचं चाक फिरेल, किंवा चावी तुम्ही खेळण्याला त्या गाडीला फिरवलेली आहे, ती घट्ट केली आहे आणि त्या स्थितीमुळेच ती स्प्रिंग घट्ट होते आणि त्याच्यामध्ये एनर्जी म्हणजे एका विशिष्ट स्थितीमुळे, एका विशिष्ट स्टेट किंवा पोझिशनमुळे त्या ऑब्जेक्टमध्ये काय असते, एनर्जी येत असते आणि त्याला पोटेन्शियल एनर्जी असे म्हणतात. जसं की ताणलेल्या गलोलमध्ये एनर्जी आहे, त्या ताणलेल्या स्थितीमुळे तिच्याकडे एनर्जी प्राप्त आहे. ताणलेल्या रबराच्या त्या ताणलेल्या स्थितीमुळे त्याच्यात एनर्जी आलेली आहे. उंचावर पाणी आहे त्यामुळे ते खाली येणार आहे, कारण ना उंचावर आहे म्हणून खाली येणार, म्हणजे म्हणून त्याच्यामध्ये ती एनर्जी आहे. तुम्ही खेळण्यातल्या गाडीला चावी दिलेली आहे म्हणजे ती जर थोडी घट्ट फिरवलेली आहे आणि त्यामुळे ती स्प्रिंग टाईट होणार आणि मग ती हळूहळू सुटत असते. म्हणजे थोडक्यात द एनर्जी विच इज स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट ड्यू टू अ स्पेसिफिक स्टेट और पोझिशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे, त्याच्या स्टेटमुळे त्याच्यामध्ये जी एनर्जी आलेली असते त्याला पोटेन्शियल एनर्जी असे म्हणतात. पुढचा जो फॉर्मॅट आहे तो आहे कायनेटिक एनर्जीचा. तो तसा तुलनेत समजायला सोपा आहे, पण आपण तो पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करूया. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.